मी आता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील संध्याकाळी कळसाची मिरवणूक आहे आणि इकडे पावसाचा अवतार बघा. किती भव्य दिव्य मंदिर आहे. ड्रायव्हर कोण होता? हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबव या गावी. देवरुखजवळ हे आंबव गाव आहे. तर मी माझ्या मित्राच्या घरी आलो. हे बघताय तुम्ही, मित्राचं घर आहे. विवेक आहे मित्र. मागच्या कंपनीत ओळख झाली होती. तर तो म्हणाला असं असं आहे, मंदिराचा जीर्णोद्धार आहे, तर ये तिकडे, फार व्हिडिओ तुला करायला भेटतील, कॉन्टेंट मिळेल. सो एक्सपिरियन्स करण्यासाठी आलो आहे आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स करा. तर खूप छान वाटतं. काल रात्री आलो आणि आत्ता मंदिराच्या इकडे गेलो. तिकडे होम हवन चाललेलं आहे आणि महाप्रसाद वगैरे झाला जस्ट, आणि आत्ता आलो मी इकडे बघतो तर पाऊस सुरू झालेला आहे. कोकणातला पाऊस म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तर छान वाटतं, तुम्हाला दाखवतो मी पाऊस. इकडे आसपासचा परिसर आहे, खूप छान परिसर आहे, मस्त वाटतं. आणि हे विवेकचं घर. आणि बघा इकडे पाऊस सुरू झाला आहे फुल. असं वाटतं पावसात भिजावं. खरंच खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. पावसात भिजावं असं वाटतंय, पण मोबाईल भिजवून चालणार नाही. छान वाटतंय. तर ह्या पुढचे व्लॉगसुद्धा बघा, कारण त्या मंदिराचे रिलेटेडसुद्धा येतील. नमनसुद्धा आहे, ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आसपास मंदिरं आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यांची काही माहिती असेल ते सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. सो आहे इकडे 4-5 दिवस आहे. गावी आल्यावर पुन्हा मुंबईला जाऊसं वाटत नाही. पण इकडे जे काही कॉन्टेंट मिळेल, जे काही मी एक्सपिरियन्स करेन, ते सुद्धा तुमच्यासमोर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे सगळे व्लॉग बघा. जे काही मी 2-4 किती व्लॉग अपलोड करेन ते सगळे व्लॉग तुम्ही बघा. मित्रांनो, संध्याकाळी कळसाची मिरवणूक आहे आणि इकडे पावसाचा अवतार बघा, वादळ बघा कसं चाललंय. काय बोलायचं. वातावरण वगैरे चमकायला लागलेले आहेत. आणि जून महिना जसा करतो ना, जून जुलै, तसं झालेलं आहे वातावरण. काय बोलायचं आता, पूर्ण काळोख केलंय. हे बघा विजा वगैरे चमकायला लागले, वादळ वगैरे आलंय. यार पूर्ण काळोख करून टाकलं. काय करायलंय? काय नाही करायला. मग करणार मग तिकडे होत आहे. मित्रांनो, कळस आहे, रथ आहे आणि इकडे वाजंत्री आहेत. आता मिरवणूक चाललेली आहे. बघा किती भव्य दिव्य मंदिर आहे आणि आता मिरवणूक चालले. चक्क मला काकांनी टोपी दिली, मी दाखवतो तुम्हाला.